मित्रांनो, एअरटेल पेमेंट बँकेचं डेबिट कार्ड हे युजफुल आहे की बिनकामाचं आहे, त्याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बघा मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मला पोस्टाद्वारे एक लिफाफा आलेला आहे. एअरटेल पेमेंट बँकेच्या डेबिट कार्डचा हा लिफाफा आहे आणि यामध्ये डेबिट कार्ड आहे. मी काही दिवसापूर्वी मागवलं होतं, त्याचंच मी आज अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे. सोबतच या डेबिट कार्डवर चार्जेस किती लागणार, त्याचबरोबर फीस काय आहे, AMC चार्जेस, जॉईनिंग फी काय काय आहे ते मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. या कार्डचे फायदे काय आहेत, नुकसान काय आहेत, मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण एअरटेल पेमेंट बँकेच्या डेबिट कार्डची अनबॉक्सिंग करून दाखवूया. या ठिकाणी हा लिफाफा आहे, याची मी अनबॉक्सिंग करतो. हे डेबिट कार्ड जे आहे ते हे आहे, हे तुम्ही बघू शकता. माहिती थोडी सिक्युरिटी रिझनमुळे मी हे लपवतो आहे. अशा प्रकारचं थोडक्यात हे एअरटेल पेमेंट बँकेचं डेबिट कार्ड आहे. मी याला काढतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एअरटेल पेमेंट बँकेचं डेबिट कार्ड आहे, बघू शकता. आणि याची मागची जी बाजू आहे ती अशा प्रकारची आहे. हेच आपल्याला एअरटेल पेमेंट बँकेद्वारे डेबिट कार्डच्या स्वरूपात पाठवण्यात आलेलं आहे पोस्टाद्वारे. आता या कार्डसाठी चार्जेस काय आहेत, कोणकोणते फीस वगैरे लागलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला हा लिफाफा दिलेला आहे आणि यावरच याचे चार्जेस पण आहेत. बघा, अशा प्रकारचे हे चार्जेस दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला इथं. यामध्ये सुरुवातीला आहे एअरटेल पेमेंट बँक डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन लिमिट पर डे. यामध्ये पर डेची लिमिट काय आहे ते सांगितले. ATM साठी आहे 25,000 रुपये. ई कॉमर्स ऑनलाईन मर्चंट म्हणजे तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवर काही जर घेतलं तर त्या ठिकाणी पण 25,000ची लिमिट आहे. POS ट्रान्झॅक्शन यामध्ये पण 25,000 रुपयाची लिमिट आहे. आणि मायक्रो ATM मधून जर तुम्ही पैसे काढले तर त्या ठिकाणी 10,000ची लिमिट या ठिकाणी दिलेली आहे. थोडक्यात अशा प्रकारचे हे ATM ट्रान्झॅक्शन लिमिट आहे पर डेची. त्यानंतर बघा, इतर काही यामध्ये माहिती दिलेली नाही आहे. महत्त्वाची अशी जे चार्जेस फीज असतात त्याची माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे. तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यापूर्वी बघा, एअरटेल पेमेंट बँकेचं हे जे डेबिट कार्ड आहे ते आपल्याला पोस्टाद्वारे मिळालं की लगेचच आपल्याला जो काही पिन असतो तो आपल्याला या ठिकाणी जनरेट करावा लागतो. याच्या काही यामध्ये स्टेप दिलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता. किती स्टेप आहेत बघा, 4 स्टेप आहेत. हे 4 स्टेपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ATM कार्डचा जो काही पिन आहे तो जनरेट करू शकता. त्यासाठी मी डायरेक्टली मोबाईलवर जाऊन तुम्हाला ठिकाणी स्क्रीनवर दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सुरुवातीला तुम्हाला एअरटेल थँक्सचा ॲप उघडायचा आहे. एअरटेल थँक्स ॲप उघडला की नंतर मग त्या ठिकाणी बँकेचं जे काही सेक्शन असतं त्यावर क्लिक करायचे. क्लिक केलं की मग अंडर डेबिट कार्ड सेक्शन पिन जनरेट करण्याचा जो काही ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर मग तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं की नंतर मग तुम्हाला तुमचा 4 अंकी जो काही पिन आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. 2 वेळेस तुम्हाला हा पिन टाकावा लागणार आहे. पिन टाकला की नंतर मग तुमचं जे काही एअरटेल पेमेंट बँकेचे जे काही डेबिट कार्ड आहे त्याचा पिन हा जनरेट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी डेबिट कार्डचा पिन या ठिकाणी टाकू शकता. आता आपण या ठिकाणी एअरटेल पेमेंट बँकेच्या डेबिट कार्डसाठी कोणकोणते चार्जेस आहेत, फीस काय काय आहेत त्याची माहिती घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, एअरटेल पेमेंट बँकेच्या डेबिट कार्डसाठी बघा, सुरुवातीला जॉईनिंग फी जी आहे ती 349 रुपये आहे. 349 रुपये फी आपल्याला अप्लाय करत असताना द्यावी लागते. त्यानंतर अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस पण आहे त्यासाठी. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षाला हे डेबिट कार्ड वापरण्यासाठी काही चार्जेस द्यावे लागतील. ते चार्जेस आहेत 299 रुपये प्रति वर्ष. अॅन्युअल AMC चार्जेस हे आहेत. आणि त्यानंतर यावर ATM चार्जेस पण दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर ATM मधून कॅश विड्रॉल केलं तर तुम्हाला 21 रुपये प्लस GST हे एवढं पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आणि यामध्ये तुम्ही ATM मधून बॅलन्स इन्क्वायरी केली, मिनी स्टेटमेंट जर काढलं तर तुम्हाला 9 रुपये प्लस GST हे एवढं फी भरावी लागणार आहे. यामध्ये तुम्हाला एका महिन्यामध्ये 5 वेळेस फ्रीमध्ये कॅश विड्रॉवल आणि मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी हे करता येणार आहे. 5 वेळेपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही या ठिकाणी कॅश विड्रॉवल केलं किंवा बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट जर केली तर तुम्हाला हे जे काही चार्जेस आहेत ते लागू असणार आहेत. अगोदर मी सांगितलं आहे कॅश विड्रॉवल चार्जेस 21 रुपये प्लस GST
आणि बॅलन्स इन्क्वायरी मिनी स्टेटमेंट हे 9 रुपये प्लस जीएसटी एवढा हा एटीएम चार्जेस असणार आहे. या एटीएम कार्डची क्वालिटी आणि डिझाईन जर पाहिली तर तेवढी काही खास नाहीये. रेड कलरचं एअरटेलच्या लोगो प्रमाणेच याची ही डिझाईन आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, हे जे कार्ड आहे ते मास्टर कार्डच्या माध्यमातून आपल्याला दिलं जात आहे. मास्टर कार्ड नेटवर्क यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे बघा, हे मास्टर कार्ड आपल्याला नेटवर्क वापरले, परंतु हे कार्ड आपल्याला दुसऱ्या देशामध्ये वापरता येत नाही. रुपे जर नेटवर्क असतं तर नेपाळ, भूटान यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये हे कार्ड वापरता येत होतं. परंतु हे मास्टर कार्ड जे नेटवर्क आहे ते तुम्हाला इतर देशामध्ये हे कार्ड यूज करण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे थोडासा याचा ड्रॉबॅक आहे. बाकी सिंपल आणि छोट्या ट्रान्झॅक्शनसाठी हे कार्ड चांगलं आहे. आता या कार्डचे फायदे आणि तोटे काय आहेत ते आता आपण बघूया. या कार्डचे फायदे म्हटलं तर इझी टू गेट आणि बेसिक बँकिंगसाठी वापरण्यात येणार हे कार्ड आहे. फायदे काही तेवढे खास नाहीयेत. याचे जे कॉन्स तोटे आहेत तेच जास्त आहेत. इथे बघा, तुम्हाला हे कार्ड घेण्यासाठी इश्युअन्ससाठी जॉईनिंग फी लागते. 349 रुपये जॉईनिंग फी आहे. त्याचबरोबर यावर एएमसी चार्जेस पण आहेत. फक्त हे कार्ड चालू ठेवण्यासाठी तुम्हाला 299 रुपये एएमसी चार्जेस द्यावा लागतो. त्यामुळे याचा ड्रॉबॅक यामध्ये पण खूप मोठा आहे. त्याचबरोबर एटीएम डेबिट कार्ड मोठ्या सेव्हिंगसाठी चांगलं नाहीये. त्याचबरोबर यामध्ये लिमिटेड फीचर्स आहेत. नॉर्मल बँकेमध्ये जे काही डेबिट कार्ड ऑफर केलं जातं त्या प्रकारचे यामध्ये फीचर्स नाहीयेत. त्यामुळे हा पण एक ड्रॉबॅक आहे. महत्वाचं बघा, जर हे फ्रीमध्ये कार्ड असतं तर एक नंबर असतं, पण हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला जॉईनिंग फी द्यावी लागते. सोबतच हे कार्ड वापरण्यासाठी 299 रुपये एएमसी चार्जेस हा पण द्यावा लागतो. त्यामुळे हे थोडंसं याचे तोटे आहेत. एकंदरीत बघा, हे कार्ड छोटे आणि साधे पेमेंटसाठीच आहे. जर तुम्ही हे कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर याचे जे काही लिमिट्स आणि चार्जेस जे आहेत एकदा नक्की तपासून घ्या. आणि एक इथं लक्षात ठेवा, पेमेंट बँकेमध्ये डेली बॅलन्स लिमिट असतं. सो कीप दॅट इन माइंड. आय होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल होता. जर या कार्डविषयी काही प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.